तयार आहे झणझणीत असं खरडा चिकन. बघा काय मस्त रंग आलाय चिकनला, हिरवागार रंग. तर हे आहे झणझणीत असं खरडा चिकन. तुम्हाला सांगते, आपलं जे नेहमीचं चिकन असतं ना, त्याहीपेक्षा हे करायला एकदम सोपं आहे. आपला नेहमीचा खरडा करायचा आणि त्याच्यामध्ये हे चिकन शिजवायचं, खूप मस्त लागतं. फक्त सुकं चिकन म्हणूनच नाही बरं का, स्टार्टर करू शकता, याची ग्रेव्ही करू शकता. जसं हवं तसं तुम्हाला हे खरडा चिकन करता येईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय? खरडा चिकन, जे नेहमीच्या चिकनपेक्षा खूप वेगळं आहे आणि करायला एकदम सोपं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी लागणारं साहित्य बघू. आपण प्रत्येक रेसिपी स्टेप बाय स्टेप जातो, त्याप्रमाणे साहित्य पण स्टेप बाय स्टेप बघूया. चिकन शिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 किलो चिकन, 3 चमचे मीठ, 2 चमचे हळद, 2 बारीक चिरलेले कांदे आणि थोडंसं तेल. खरडा करण्यासाठी आपण घेतली आहे 2 कप गच्च भरून कोथिंबीर, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, पाऊण कप सुकं खोबरं, 2 ते 3 इंच आलं, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 2 चमचे पांढरे तीळ आणि 1.5 चमचा जिरं. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 चमचे तेल, 3 बारीक चिरलेले कांदे, 2 चमचे धणेपूड, 1.5 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. पहिली स्टेप आहे आपल्याला चिकन मुरवायचं आहे. तर इथं मी 1.5 किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलं आहे. खूप पाणी ठेवायचं नाही. यामध्ये घालूया हळद आणि मीठ. तर हळद आणि मीठ असं टॉस करून चिकनला लावून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं लागलं जातं. आता यावर झाकू आणि याला एक 15 ते 20 मिनिट असंच हळद मिठामध्ये मुरून देऊ. चिकन मुरायला ठेवून 20 मिनिट झालेली आहेत. आता चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घेऊया 2 ते 3 टेबलस्पून तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथं मी चिकन मुरवताना फक्त हळद आणि मीठ घातलंय. बरेच जण काय करतात, हिरवी मिरची, आलं, लसूण याचा ठेचा करून ते सुद्धा यामध्ये घालतात. पण मला मुलांसाठी थोडं अळणी काढायचं म्हणून मी फक्त हळद मिठामध्ये मुरवलंय. आता तेल गरम झालं, यामध्ये घालूया कांदा. आता कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. इथं कांदा जास्त परतायचा नाही. कुठल्याही प्रकारचं चिकन करताना अळणी करतो ना, त्यावेळी कांदा खूप डार्क करू नका, नाहीतर मग त्या अळणीला अशी एक वेगळीच चव येते. कांदा परतलेला आहे. आता यामध्ये घालूया चिकन. चिकन घातलं. आता याला पहिल्यांदा आपण उलथाण्यानेच मिसळायचं. पण कसं आहे ना, चिकनचे पीस मोठे असतात, व्यवस्थित मिसळता येत नाहीत. म्हणून आपण काय करूया, याला असं टॉस करायचं, म्हणजे सगळं तेल, कांदा, हळद, मीठ चिकनला व्यवस्थित लागलं जातं. तर याला आपण मिक्स करून घेतलं. यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवताना खोलगट झाकण ठेवायचं. यावर घालायचे पाणी. गॅस मध्यम ठेवूया आणि याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही. गरम असो गार असो, कुठलंच पाणी चिकनमध्ये लगेच घालायचं नाही. पहिल्यांदा पाणी न घालता शिजवून घेतलं की स्वतःचं त्याचं पाणी सुटतं. त्या पाण्यामध्ये चिकन सुरुवातीला शिजलं की ते रबरासारखं होत नाही. त्यामुळे सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं ताटावर असं पाणी ठेवा आणि चिकन असंच न पाणी घालता शिजू द्या. 5 ते 7 मिनिट झालेले, ताटावरचं पाणी मस्त गरम झालंय आणि तुम्हाला चिकन दाखवते. हे बघा, चिकनला पण स्वतःचं पाणी सुटलंय की नाही, हे पाणी सुटणं महत्त्वाचं आहे. आता आपण काय करूया, हे ताटावरचं गरम पाणी या चिकनमध्ये घालूया. याने किती फायदे होतात बघा. चिकनला चव चांगली येते. दुसरं म्हणजे आपल्याला वेगळं पाणी गरम करण्यासाठी गॅस घालवावा लागत नाही. आणि तिसरं म्हणजे चिकन रबरी शिजत नाही. आता आपण पाणी घातलं, याला एकदा मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपण हे पाणी घातलं. आता हे चिकन आपल्याला असंच ताटावर पाणी ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आपण काय करू, यावर परत एकदा झाकण ठेवूया. ताटावर परत पाणी घालायचं आहे आणि याला एकूण 20 मिनिटं किंवा चिकन शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवायचं. फक्त हे ताटावरचं जे पाणी असतं, दर 5-5 मिनिटांनी तुम्हाला या चिकनमध्ये घालत जायचं आहे. पण तुम्हाला वाटलं की पाणी जास्त व्हायला लागलंय, तर पाणी घालायचं बंद करा. तर मी साधारण 3 वेळा इतकंच पाणी घालणार आणि त्यानंतर चिकन जो शिजेपर्यंत याला असंच मंद आचेवर ठेवून देणार आहे. तर चिकन आपण शिजायला टाकले, तोवर आपण याचा खरडा करू. तर लोखंडी कढई घ्यायची, नसेल तर साधी घेतली तरी चालेल. यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं तेल घालायचं, थोडं मीठ घालूया आणि मिरचीवर डाग येईपर्यंत याला भाजून घेऊया.
लोखंडी कढईमध्ये कसं पटापट छान भाजलं जातं आणि चव पण चांगली येते. हे बघा, मिरचीवर हलके डाग यायला लागले की यामध्ये घालूया जिरं, पांढरे तीळ, आलं आणि सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्याचे जर काप घालताय तर आधी काप थोडेसे भाजून घ्या आणि मग मिरची वगैरे सगळं घाला. आता हे सगळं अगदी मस्त भाजून घेऊया. एक 3-4 मिनटं भाजावं लागेल. आणि हे बघा, सगळं छान भाजलं. गॅस बंद करायचा आणि हे आपण जे काही भाजलेले जिन्नस आहेत संपूर्ण गार करून घ्यायचे. मग आपण खरडा करूया. तर एक 15-20 मिनिटांनी भाजलेले सगळे जिन्नस गार झाले. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत. यामध्ये आता कोथिंबीर मात्र भरपूर घालायची. पाणी घालूया आणि याला बारीक करूया. आणि हे घ्या, आपला खरडा तयार झालाय. आता एकदा चिकनकडे बघूया. तर मला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी मी ताटावर ठेवत गेले आणि ओतत गेले आणि आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे. मला साधारण एक अर्धा तास लागला एवढं चिकन शिजण्यासाठी. आता एकदा फक्त दाखवते चिकन कसं शिजलंय. तर हे बघा, चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. चिकन चांगलं शिजलेलं आहे. गॅस आपण बंद करूया. यातलं चिकन आणि अळणी वेगळं काढायचं आणि मग आपण खरडा चिकन करूया. तर आता चिकन करण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 5 टेबलस्पून तेल घेतलंय. तेल तापलं की यामध्ये घालायचा आहे कांदा. 3 कांदे बारीक चिरून घेतले. आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त परतलाय. आता यामध्ये घालूया तयार केलेला खरडा. आता यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि हे बघा, हे मस्त परतलंय. हे परतायला जास्त वेळ लागत नाही कारण याच्यामध्ये फार काही आपण वापरलेलं नसतं त्यामुळं. आता यामध्ये घालायचे मीठ. मीठ किती घालायचं? अगदी थोडं, या वाटणापुरतंच मीठ जाईल कारण आपण चिकन शिजताना पुरेसं मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर घालूया 1.5 चमचा धणेपूड, गरम मसाला 1.5 चमचा आणि आपण जे अळणी काढलं त्यातलं थोडंसं अळणी घालायचं. तुम्हाला जर असं हे थोडंसं जास्त लपथप करायचं आहे तर अळणी या स्टेजला थोडंसं जास्त घाला. आता याला 2 मिनटं परतून घेऊया. इथं कुठेही लाल मिरची पावडर मसाल्याचा वापर केला जात नाही, म्हणजे कांदा लसूण मसाला वगैरे, कारण आपण हे खरड्यातलं करतोय ना त्यामुळं. याला आपण मिक्स करून घेतलंय. तर यामध्ये घालूया शिजवलेलं चिकन. यातलं थोडं चिकन मी मुलांसाठी काढून घेतलंय. आता याला चांगलं मिक्स करायचं. सगळं छान मिसळून घेतलं. आता आणखी थोडंसं अळणी मी घालतेय. आता गॅस कमी करूया. यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं असंच ठेवायचं. 5 ते 6 मिनिट झालेली आहेत. बघूया. मस्त हिरव्या वाटणामध्ये याला छान असं शिजवून घेतलं आणि आपलं हे खरडा चिकन तयार झालं. आता तुम्हाला पाहिजे तर यावर आणखी कोथिंबीर घालू शकता. मी कोथिंबीर घालणार नाही. गॅस बंद करूया. हे चिकन तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता बरं का. समजा तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसंच अळणी वापरलं मसाले वगैरे परतताना आणि परत जास्त अळणी घातलं नाही, अशीच एक वाफ काढली ना तर एकदम कोरडं होतं. ते तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता किंवा तुम्हाला असं खायचं आहे चपातीसोबत छान लागतं, भाकरीसोबत मस्त लागतं. जे अळणी आपण काढून ठेवलंय ना त्याच्यासाठी आपला तांबड्या रश्श्याचं वाटण करायचं. त्या अळणीच्या रश्श्यामध्ये घालून तांबडा रस्सा करायचा. हे सुक्खं म्हणून खायचं. खूप मस्त बेत होतो. इथं मी चिकन वापरून हे केलंय. मटण वापरून सुद्धा तुम्हाला सेम असं करता येतं. फक्त मटण शिजण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल किंवा तुम्ही ते कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता. कुकरमध्ये परफेक्ट मटण कसं शिजवायचं यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण खूप रिक्वेस्ट केलेली रेसिपी केलेली आहे खरडा चिकन. मस्त झणझणीत होतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.